नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं। स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में कमना पुलिस थाने के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन ने क्षेत्र के निवासियों को 78वें स्वतंत्रता दिवस की शुभकामना दी। साथ ही कहा कि शांति बना के रखे, ऐसी अपील कलमना क्षेत्र के नागरिकों से की। आज 15 ऑगस्ट 2024 या रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमामध्ये सकाळी आपण झेंडावंदन, त्यानंतर विविध कार्यक्रम आपल्या कळमना हद्दीमध्ये घडले। विविध ठिकाणी आमचे अधिकारी जाऊन त्यांनी झेंडा फडकवलेला आहे। त्याचबरोबर पत्रकार मंडळी तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक असे बरेचसे झेंडावंदनाच्या वेळेस आपल्या समक्ष हजर होते। सर्वांना मी पोलीस ठाणे कळमना पोलीस निरीक्षक या ठिकाणावरून सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देतो की आजच्या नजीकच्या काळात आगामी येणाऱ्या विधानसभा इलेक्शन्स आहेत। तसेच आपल्या मिश्र वस्ती कळमना हद्दीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मिश्र वस्ती आहे। त्या सगळ्या लोकांना माझं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छाही देतो। त्याचबरोबर सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी आपल्या क्षेत्रामध्ये शांतता व सुव्यवस्था कशी राहील याबाबत आपण काम करायचं आहे। तसंच कुठलीही अनुचित प्रकार घडला तर त्याला तात्काळ पोलिसांना आवाहन करायचं आहे, पोलिसांना माहिती द्यायची आहे। तसेच आपसी समझौता भाईचारा जर आपण समाजात ठेवला, एकमेकांना सहाय्य केलं, मदत केली, ईर्ष्या न बाळगता, तर कदाचित बराचसा क्राईम हा कमी करू शकतो। दोन धर्मात, दोन जातीमधील कुठले वादविवाद हे क्षणिक रागाच्या भरात आपण काही करून जातो, पण तसे न करता आपण कायदेशीर संवैधानिक मार्गाचा अवलंब करावा आणि पोलिसांना सहकार्य करावं। सर्वात आधी पोलिसांना माहिती द्यावी आणि पोलिसांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावे। ते सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो आणि सर्वांना पुनश्च स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना देतो।